व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक स्ट्रिक्टली वॉर्निंग, व्हिडिओ खूप भयंकर आहे, तर आपापल्या जिम्मेदारीवर हा व्हिडिओ बघा। कारण की व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर काही दिवस डोक्यामधून ह्या गोष्टी जाणार नाहीत। आणि हो, या व्हिडिओपासून असं शिकू नका की असं करायचंय तसं करायचंय। या व्हिडिओपासून असं शिका की कशा कशा माणसांपासून आपल्याला दूर राहायचंय आणि स्वतःला सावध करायचंय। आणि अशा गोष्टी केल्याच्या नंतर लास्टला काय होतंय हे पण या व्हिडिओपासून शिका। चांगल्या गोष्टी शिका, वाईट गोष्टी शिकू नका। तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। Dennis Nilsen is one of Britain's biggest serial killers of the 20th century. He's admitted to murdering 15 young men at his homes in London. What drove an apparently respectable civil servant to go on a 4-year killing spree? Why did he confess all to police? And who were those who escaped his murderous attacks? एक कॉलनी असते आणि त्या कॉलनीमध्ये मधातून एक नाला असतो। त्या नाल्यामध्ये कॉलनीमधल्या प्रत्येक घराचं घाण पाणी त्याच्यामध्ये सोडले जातं आणि एका जागेवर खूप जास्त घाण वास येतो। तर जे साफसफाई करणारे कर्मचारी आहेत ते ज्या जागेवर वास येतो तिथं जातात आणि त्या चेंबरचं झाकण उघडतात। जसं झाकण उघडतात तशा गणगण करत माशा बाहेर येतात। इतका बेकार वासाचा धबका बाहेर येतो की माणूस सहन करू शकत नाही, इतका बेकार वास येतो बाहेर। आणि त्या चेंबरच्या जागेवर ते मांसाचे लोथळे अडकलेले असतात। आता हे दोघं जण कन्फ्यूज होतात की हे मांसाचे लोथळे नेमके आहेत कुणाचे, कोणत्या जनावराचे आहेत की इतका बेकार वास त्या जागेवर येतो। कारण की तो चिकन मटनचा इतका बेकार वास येत नाही, सडल्याच्या नंतर ते लगेच पाणी असल्यामुळे ते वास तेवढा वर येत नाही। पण या मांसाच्या लोथळ्यांचा वास इतका जास्त येऊ लागला की असहनीय। आजूबाजूचे लोक खूप कंप्लेंट करू लागले या साफसफाई कर्मचाऱ्यांकडे। त्यामुळे यांना तिथे येऊन बघावं लागलं आणि बघितल्याच्या नंतर असे मांसाचे लोथळे। तेवढ्यात एक तिथं माणूस येतो आणि तो माणूस पण यांच्यासोबत बघतो तर ते मांसाचे लोथळे खरंच तिथं अडकलेले आहेत आणि त्यांचा वास गदळपच येतोय। तो माणूस म्हणतो की कदाचित हे मांसाचे लोथळे चिकनचे किंवा मटणाचे असावेत, कारण की आजूबाजूला खूप जास्त हे खातात आणि या नाल्यामध्ये फेकून देतात, फ्लॅश करतात। त्यामुळे इथं काय अडकले असतील आणि यांचा वास येत असेल, असा बोलून तो माणूस तिथून निघून जातो। आता हे दोघं जण विचार करतात की ठीक आहे, आज आपण बघितले ना, तर उद्या येऊयात आपलं सामान घेऊन आणि हे सगळं इथलं मांसाचे लोथळे वगैरे साफ करून बाहेर नेऊन टाकूयात। तर हे साफसफाई करणारे कर्मचारी तिथून जातात आणि दुसऱ्या दिवशी तिथं परत येतात। बघतात तर काय, ते पूर्णपणे क्लिअर झालेलं, तिथं काहीच नसतं। तर या दोघांच्या डोक्यामध्ये थोडासा एक प्रश्न निर्माण होतो, हे मांसाचे लोथळे अचानक गेले कुठं? आणि यांनी त्या चेंबरमध्ये खाली वाकून बघितलं तर पलीकडच्या बाजूला अजून थोडेसे मांसाचे लोथळे पाईपाला अडकलेले होते। तर यांनी तिथलं सुद्धा चेंबर काढलं आणि त्या मांसाचे लोथळे जिथं जिथं अडकलेले तिथलं चेंबर काढून बघितलं तर एक पाईप त्या कॉलनीमधल्या घरामधून येऊ लागला आणि त्या पाईपाच्या तोंडाला 2-4 मांसाचे लोथळे अजून चिटकलेले होते। तर या दोघांच्या डोक्यामध्ये असं आलं की कदाचित हे मांसाचे लोथळे चिकना मटणाचे नसून कोण्या व्यक्तीचे असावेत। मग हे दोघं जण पोलीस स्टेशनमध्ये फोन लावतात आणि त्यांना हा सगळा प्रकार सांगतात की आमच्या या कॉलनीमध्ये या चेंबरमध्ये मांसाचे लोथळे अडकलेले आहेत आणि थोडे नाहीत, जरा जास्तच लोथळे आहेत आणि खूप बेकार वास येतोय। पोलीस कर्मचारी तिथे येतात आणि ज्या पाईपामध्ये मांसाचे लोथळे अडकलेले आहेत, जो पाईप त्या घरामध्ये गेलेला आहे त्या घरामध्ये जातात। त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्या घरामधला माणूस म्हणतो की काय आहे, तुम्हाला इथं येण्याची गरज काय आहे, म्हणजे कोण्या कारणाहून आलात तुम्ही? तर हे म्हणतात की बाबा तुमच्या पाईपामधून मांसाचे लोथळे आलेले बाहेर दिसत आहेत, तर आम्हाला फक्त चेकिंग करायचे, जिथून पाणी तुमच्या घरामधून बाहेर जातं ती जागा चेक करायची। तर हे दोघं पोलीसवाले जसे त्या घरामध्ये घुसतात, त्या रूममध्ये घुसतात, इतका घाण वास येतो की असहनीय, म्हणजे खूपच भयंकर, यांना सहन होत नाही। खूप इतका म्हणजे असं की मांस खूप दिवस झाले सडते त्या रूममध्ये, इतका भयंकर वास येतो। आता हे दोघं जण ज्या जागेवरून खूप जास्त वास येतो त्या जागेवर जातात। तिथे एक अलमारी असते, ती अलमारी उघडतात तर त्याच्यामध्ये तुटलेले फुटलेले शरीर ठेवलेले असतात 2, म्हणजे माणसाचं शरीर पूर्णपणे तुकडे तुकडे केलेलं आणि ते सडलेलं, त्याला गणगण माशा लागलेल्या आणि त्याचाच वास त्या पूर्ण रूममध्ये घुमायलेला असतो। आता यांना कळतं की हा माणूस सिरियल किलर आहे। याला पकडतात आणि पोलीस स्टेशनला नेण्यासाठी जातात। रस्त्यामध्ये जाता जाता ते पोलीसवाले याला प्रश्न विचारतात की बाबा तुझ्या घरामध्ये जे हे मडे सापडलेले आहेत हे कुठून आले? तो नॉर्मली उत्तर देतो की हे माझ्याच मारलेले लोक आहेत।
मग ते म्हणतात की तू असे तरी किती लोक मारले? 2 लोक मारलेत ना? तो म्हणतो नाही, 2 नाही मारले मी 15 ते 16 लोक मारलेत आणि सगळे मुलंच मारलेत. असं म्हणल्याच्या नंतर ते दोन्ही पोलीसवाले कन्फ्यूज होतात. सहजपणे हा माणूस आपल्याला सांगतोय की मी 16 माणसं मारलेत. त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेतात, सविस्तर बसवतात आणि विचारपूस करतात. तो म्हणतो की मी 15 लोकांना मारले आणि मारल्याच्या नंतर त्यांच्यासोबत जे केलंय ते मी माझ्या आनंदासाठी केलंय. म्हणजे त्यांच्यासोबत जे यांनी केलंय ते त्याच्यामधून याला खूप मोठा आनंद भेटायचा. या आनंदासाठी त्याने या 15 लोकांना मारलं. सुरुवातीपासून तो सांगतो, सुरुवातीला मी मिलिटरी जॉईन केली. मिलिटरी जॉईन केल्याच्या नंतर मिलिटरीमध्ये काही दिवस नोकरी केली. ती नोकरी सोडली आणि दुसऱ्या शहरामध्ये गेलो. म्हणजे या शहरामध्ये आलो आणि दुसऱ्या एका जॉबवर मी काम करायला लागलो. म्हणजे दुसरीकडे जॉब करायला लागलो. तिथे जॉब करता करता माझी एक आदत होती, मला मुली पसंत नव्हत्या, मला मुलं पसंत होते. म्हणजे मी मुलीपेक्षा जास्त मुलांकडं अट्रॅक्ट व्हायचो. आणि मी नंतर निर्णय घेतला की मुलांना घ्यायचं, आपल्या घरी आणायचं, त्यांच्यासोबत यौन शोषण, यौन क्रिया करायची आणि नंतर त्यांना संपवायचं. आणि हा कार्यक्रम मी चालू केला. पहिले तर मी अशा मुलांना बघायचो जे बेवारस आहेत, जे फुटपाथवर झोपतात, घरदार सोडून तिथे येतात, पळून आलेले असतात. त्यांना मी भेटायचो, त्यांच्यासोबत मैत्री करायचो, त्यांना पैशाची लालूच द्यायचो, घरी आणायचो, त्यांच्यासोबत यौन शोषण करायचो आणि ते झोपल्याच्या नंतर त्यांना मारायचो. काही मुलं अशा जागेहून आणायचो की जे बिझनेस करतात, धंदा करतात, जे गे असतात, त्या मुलांना आणायचो, त्यांच्यासोबत मी तसंच करायचो, त्यांना मारायचो. आणि मारल्याच्या नंतर त्यांच्या जे शरीर आहे त्यांना पूर्ण साफसफाई करायचो, त्यांना आंघोळ घालायचो, त्यांना नवे नवे कपडे घालायचो आणि त्यांना सजवून माझ्या रूममध्ये मी ठेवायचो. माझं मन झालं तेव्हा ते मेल्याच्या नंतर त्यांच्या मड्यांसोबत मी यौन शोषण करायचो. मी माझी भूक भागवायचो मुलांसोबत. आणि जेव्हा त्यांचे मडे सडण्यासाठी लागतात त्यावेळेस मी त्या मड्यांना छोट्या तुकड्यामध्ये कापायचो, त्यांना भाजायचो, शिजवायचो, म्हणजे जाळायचो. त्यांची जी राख आहे ती बाथरूममध्ये फ्लश करायचो. आणि काहींचे मांसाचे लोथळे मी तसेच फ्लश करायचो. मला वाटलं की ते जातील, पण माईला ते तर अडकले आणि तुम्हाला सापडले. ते जे तुम्हाला मांसाचे लोथळे सापडले ना, ते मानाचे लोथळे होते. आणि मी हे सगळं केलं, म्हणजे 15 ते 16 मुलांसोबत केलं. त्याचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर पोलीस पूर्णपणे शॉक झाले. त्यांनी असा विचार केला की भाई असं कसं होऊ शकतं? हा माणूस क्लिअरली, म्हणजे न भीता उजागर सांगतो एखाद्या गर्वासारखा. नंतर त्या माणसाला जेल झाली. 20 वर्ष तो जेलमध्ये काम करत राहिला आणि त्याच्या 70व्या वयामध्ये त्याला फाशी देण्यात आली. त्या माणसाचं नाव आहे डेनिस लिन्सन. आता ही घटना एकदम सत्य आहे. या आर्टिकलचा मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, वाटलं तर तुम्ही तिथं जाऊन वाचू शकता. या जगामध्ये असे भयंकर सिरियल किलर आहेत की ते आपण विचारही करू शकत नाही. पण यांचा जो अंत होतो तो खूप बेकार होतो. फाशी देण्यात येते, जेलमध्ये जातात किंवा काही एन्काउंटरमध्ये मारल्या जातात. तर मंडळी, यांच्यापासून एक गोष्ट शिकायला पाहिजे माणसाने माणसासंग माणसासम वागावं. माणसाने माणसासंग जनावरासारखं वागू नये. कारण की वाईट गोष्टीचा नेहमी अंत हा वाईटच असतो, चांगला नसतो. तर ह्या जे मी स्टोऱ्या सांगतो, ह्या गोष्टी सांगतो आणि ह्या मूवीज वगैरे एक्सप्लेन करतो, याच्यामधून तुम्हाला सांगण्याचा हेतू एकच की स्वतःला सावरा, स्वतःला अशा माणसांपासून वाचवा, स्वतःला अशा ठिकाणावर जाण्यापासून रोका जी जागा आपल्या ओळखीची नाही, ती ठिकाण आपल्या ओळखीचं नाही. त्या ठिकाणावर अशा अननोन घरामध्ये सुद्धा घुसू नका आणि अननोन जागेवर सुद्धा जाऊ नका आणि अननोन माणसांना सुद्धा बोलू नका. वाटलंच तर उपाशी घरी या, बिन पाण्याचं मरा, पण कुठलंही पाणी पिऊ नका. आणि हो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, मी एक खूप मोठा प्रोजेक्ट करतोय, ज्या प्रोजेक्टचं नाव ह्युमन सेंटिपिटी असंच काहीतरी, हे ना इंग्लिश बोलता येत नाही. त्याच्यावर प्रोजेक्टवर काम करतोय आणि त्या मूवीचे 3 पार्ट आहेत. त्या तिन्ही पार्टचा एक व्हिडिओ करते. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण व्हिडिओ खूप भयंकर असेल. आणि असं म्हणतात की ती मूवी 56 देशांमध्ये बॅन केलेली आहे, म्हणजे जवळपास सगळ्याच देशामध्ये बॅन केलेली आहे. आणि खूप डिस्टर्बिंग मूवी आहे. त्याच्यावर काम करायला सुरू केलेलं आहे, लिहायला चालू केलेलं आहे. जसं जसं लिहितो मी तसं माझा माइंड पूर्णपणे ब्लँक होतो आहे, कारण की ते आहेच इतकं भयंकर. आजपर्यंत मी तेवढी भयंकर मूवी पाहिली नाही. तर
तो प्रोजेक्ट लवकरच येईल, कदाचित उद्या किंवा परवाच्या दिवशी. तोपर्यंत अशा स्टोऱ्यांपासून तुम्ही मन भागवा. आणि हां, मी अजून एक चॅनल ओपन केलेली आहे, अनलाईक लव्ह स्टोरीज म्हणून. त्याच्यावर मी लव्ह स्टोरीसुद्धा शेअर करतो आहे. जर तुमची एखादी लव्ह स्टोरी असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ती लव्ह स्टोरी शेअर करू शकता. आणि हॉरर स्टोरी देखील असेल तरी या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमची हॉरर स्टोरी शेअर करू शकता. तोपर्यंत भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. चला, नमस्कार, निरोप घेतो, येतो.